नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉग्राफी वीकली बाय बापू गायकवाड या सेशनमध्ये आज आपण तिसरं लेक्चर घेतो आहे, ज्यामध्ये आपण आज बघणार आहोत रेखावृत्त हा टॉपिक म्हणजेच लॉन्जिट्यूड। यामध्ये विशेष करून दोन महत्त्वाचे घटक आपण बघणार। एक आहे वैशिष्ट्ये, रेखावृत्तांचं काय वैशिष्ट्य आहे, आणि दुसरं म्हणजे महत्त्वाची रेखावृत्ते। त्यामध्ये GMT, IST आणि आयडियल, ग्रीनविच मेरिडियन टाईम, आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ, IST इंडियन स्टँडर्ड टाईम भारतीय प्रमाण वेळ, आयडियल इंटरनॅशनल डेटलाईन आंतरराष्ट्रीय वार रेषा, असे प्रामुख्याने घटक आपण बघणार आहोत। तर प्रथम मी काय करतो, एक फिगर काढतो ज्यावरून तुम्हाला रेखावृत्तांची संकल्पना स्पष्ट होईल। मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं अक्षवृत्त, जी काल्पनिक आडव्या रेषा आहेत त्यांना आपण अक्षवृत्त म्हणतो। ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ज्या काल्पनिक उभ्या, किंवा अजून सोपं करून सांगायचं म्हटलं तर अशा काल्पनिक रेषा ज्या उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत ड्रॉ केल्या जातात। हा उत्तर ध्रुव आहे 90 डिग्री उत्तर ध्रुव, ह्या उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत हा 90 डिग्री दक्षिण ध्रुव। या दरम्यान ज्या काल्पनिक रेषा काढल्या जातात, ज्या अर्धवर्तुळाकार असतात, त्या रेषांना आपण रेखावृत्त असं म्हणतो। मग अशा भरपूर साऱ्या रेषा इथे आपण काढतो। हे सगळे रेखावृत्त आहेत जे उत्तर ध्रुवापासून सुरुवात होते आणि दक्षिण ध्रुवापर्यंत एंड होतो, किंवा दक्षिण ध्रुवापासून सुरुवात होते आणि उत्तर ध्रुवापर्यंत त्या रेषा पसरलेल्या आहेत। हे सगळे आहेत रेखावृत्त। त्याचप्रमाणे इकडे पण आहेत। हे रेखावृत्त आहेत। मग यांच्या बाबतीत वैशिष्ट्य आपण बघूया की यांचं वैशिष्ट्य काय आहे। वैशिष्ट्य, त्यात पहिलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य, रेखावृत्त जे आहेत हे साधारणतः यांची सुरुवात होते उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत, आणि हे सगळे कसे आहेत, हे सगळे अर्धवर्तुळाकार आहेत। सर्व रेखावृत्त हे अर्धवर्तुळाकार असतात। सेकंड, सर्व रेखावृत्तांची लांबी कशी आहे, समान लांबीची आहे। सर्व रेखावृत्त हे समान लांबीचे असतात। तिसरं, सर्व रेखावृत्तांदरम्यानचं जर आपण अंतर विचारात घेतलं, म्हणजे आपण म्हणूया की साधारणतः हे दोन रेखावृत्त आपण जर विचारात घेतले, तर ह्या दोन रेखावृत्तांदरम्यानचं अंतर आपण जर बघितलं, ह्या 3 ठिकाणी किंवा 4 ठिकाणी आपण बघूया की हे अंतर कसं आहे। लगतच्या कोणत्याही दोन रेखावृत्तांदरम्यानचं अंतर आपण जर बघितलं तर ते सर्वात जास्त असतं विषुवृत्तावर। हे 0 डिग्रीचं जे आहे अक्षवृत्त, त्याला आपण विषुवृत्त म्हणतो। सगळ्यात जास्त लगतच्या दोन रेखावृत्तांदरम्यान सर्वात जास्त अंतर असतं विषुवृत्तावरती, आणि विषुवृत्तापासून उत्तर किंवा दक्षिण ध्रुवाकडे जात असताना लगतच्या दोन रेखावृत्तांदरम्यानचं अंतर हे कमी कमी होत जातं। मग मी इथे लिहितो, विषुवृत्तापासून आपण जर ध्रुवाकडे गेलो, ध्रुव म्हणजे उत्तर किंवा दक्षिण ध्रुव, तर लगतच्या दोन रेखावृत्तांदरम्यानचं अंतर हे कसं होत जातं, अंतर कमी कमी होत जातं, अंतर कमी कमी होतं। किंवा व्हाईस वर्सा, उलटं, जर आपण ध्रुवाकडून विषुवृत्ताकडे गेलो तर लगतच्या दोन रेखावृत्तांदरम्यानचं अंतर हे वाढत जातं। मग सर्वात जास्त अंतर इथे आहे विषुवृत्तावर, ते किती आहे, तर ते साधारणतः आहे 111 किलोमीटर। विषुवृत्तावर लगतच्या दोन रेखावृत्तांदरम्यानचं अंतर सर्वात जास्त असतं आणि ते आहे 111 किलोमीटर। आयोगाने विधानं अशी विचारली आहे, विधानं दिली आहेत, आणि सत्य असत्य विधाने ओळखा असे प्रश्न टाकलेले आहेत। मग ह्या रेखावृत्तांचा विचार जर केला तर रेखावृत्त हे जर समोरासमोरचे रेखावृत्तांचा आपण विचार केला, फॉर एक्झाम्पल हे एक रेखावृत्त आहे 0 डिग्रीचं आहे, आणि याच्या पाठीमागचं जे रेखावृत्त असेल, जर आपण ग्लोब बघितला तर ग्लोबवरून तुम्हाला लक्षात येईल की एक रेखावृत्त जर 0 डिग्रीचं असेल, उदाहरणार्थ हे एक रेखावृत्त आहे, हे एक रेखावृत्त आहे। आता हे 0 डिग्रीचंच रेखावृत्त मी तुम्हाला दाखवतो। हे जे रेखावृत्त आहे, सपोज हे 0 डिग्रीचं आहे,
हे 0 डिग्रीचं रेखावृत्त आहे. जर असं एका डिग्रीवरती एक डिग्री अंतर घेतलं आणि असे रेखावृत्त आपण जर काढत गेलो तर अगदी याच्या पाठीमागे जे रेखावृत्त येणार आहे अगदी अपोजिट साईडला, म्हणजे मी इथे दाखवलं आपण ते, तर हे रेखावृत्त जे असेल हे 180 डिग्रीचं रेखावृत्त असेल. मग हे 0 डिग्रीचं रेखावृत्त आणि त्याच्या अगदी पाठीमागचं 180 डिग्रीचं रेखावृत्त अशी 2 रेखावृत्त जर एकत्र केली तर त्या 2 रेखावृत्तामुळे पृथ्वीचे बरोबर 2 भाग होतात. बरोबर आहे. मग हे 2 रेखावृत्त जर आपण कन्सिडर केले त्यामुळे पृथ्वीचे 2 भाग होतात. सपोज हे एक रेखावृत्त आहे समोरील आणि याच्या पाठीमागचं रेखावृत्त, असे 2 रेखावृत्त जर एकत्र केले हे अर्धगोल आहे. जर 2 एकत्र आले तर पूर्ण गोल होणार आहे. म्हणून ह्या 2 रेखावृत्तांमुळे पृथ्वीचे 2 भाग बनतात, ज्याला आपण ह्या साईडचा जो भाग असेल त्याला म्हणूया आपण पूर्व गोलार्ध आणि इकडे असेल तो पश्चिम गोलार्ध. मग 2 रेखावृत्तांमुळे पृथ्वीचे 2 भाग तयार होतात. एक भाग म्हणूया पूर्व गोलार्ध आणि एक असेल पश्चिम गोलार्ध, असे 2 गोलार्ध तयार होतात. ओके. त्याच पद्धतीने जसं मी बघितलं की 2 रेखावृत्त मी विचारात घेतले, एक 0 डिग्रीचं आणि त्याच्या पाठीमागे 180 डिग्रीचं. ह्या 2 रेखावृत्तांमुळे जो पूर्ण गोल तयार होतो, ह्या 2 रेखावृत्तांमुळे हे 0 डिग्रीचं रेखावृत्त आहे इकडे, हे इकडे गेलेलं 0 डिग्रीचं आहे आणि याच्या अपोजिटचं 180चं आहे. ह्या 2 रेखावृत्तामुळे पृथ्वीचे 2 भाग तयार होतात, 2 अर्ध गोल तयार होतात, पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध. आणि ह्या 2 रेखावृत्तांमुळे तयार झालेलं जे पूर्ण गोलार्ध आहे, तयार झालेलं पूर्ण जो वर्तुळ आहे, त्या वर्तुळालाच काय म्हणतो आपण, बृहदवृत्त किंवा त्याला महावृत्त असंही म्हटलं जातं. बृहदवृत्त किंवा महावृत्त. परत एकदा सांगतो मी, याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. 0 डिग्रीचं रेखावृत्त आणि त्याच्या अपोजिट बाजूचं 180 डिग्रीचं रेखावृत्त, ज्यामुळे पृथ्वीचे 2 भाग तयार होतात, पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध. त्या रेखावृत्तामुळे पूर्ण रेखावृत्तांचा गोल तयार होतो आणि त्या गोलला, पूर्ण रेखावृत्तामुळे तयार झालेला गोलला बृहदवृत्त किंवा महावृत्त असंही म्हटलं जातं. ओके. त्यानंतर इथे सुद्धा जसं अक्षवृत्तांच्या बाबतीत आपण म्हटलं होतं 0 डिग्रीचं वृषवृत्त, 0 डिग्रीचं अक्षवृत्त, 0 डिग्रीचं मूळ अक्षवृत्त, तसं इथे सुद्धा 0 डिग्रीचं जे रेखावृत्त आहे त्या रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त असं म्हटलं जातं. मूळ रेखावृत्त म्हणजेच कोणतं आहे, 0 डिग्रीचं रेखावृत्त, मूळ रेखावृत्त. त्याचबरोबर जसं अक्षवृत्ताच्या बाबतीत आपण म्हटलं होतं की एकूण अक्षवृत्त किती, तर 181 अक्षवृत्त होते. तर एकूण रेखावृत्त किती आहे, एकूण रेखावृत्त, तर एकूण रेखावृत्त आहे 360 रेखावृत्त आहे. जर ह्या गोलचा विचार केला तुम्ही, इथून एका डिग्रीवरती एक रेखावृत्त आहे. हा विषुवृत्त जर विचारात घेतला तर हे सर्कलच आहे. सर्कलचं अंशात्मक अंतर हे 360 असतं. म्हणजे एका डिग्रीवरती एक रेखावृत्त आपण जर काढत गेलो तर असे एकूण 360 रेखावृत्त आपल्याला ड्रॉ करता येतील. म्हणून पृथ्वीवरती एकूण किती रेखावृत्त आहे, 360 रेखावृत्त पृथ्वीवरती आहेत. आता हे जे महत्त्वाचे वैशिष्ट्य आपण बघितले, पुन्हा एकदा मी रिवाईज करतो. जे उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषा काढल्या जातात त्यांना आपण रेखावृत्त म्हणतो. सगळे रेखावृत्त समान लांबीचे आहे. विषुवृत्तापासून ध्रुवापर्यंत अंतर कमी कमी होत जातं. पूर्व पश्चिम गोलार्ध तयार करतात ते, त्या रेखावृत्ताला बृहदवृत्त म्हणतो आपण. मूळ रेखावृत्त इथे पण आहे, त्याला 0 डिग्रीचं रेखावृत्त म्हणतो. आणि एकूण रेखावृत्त 360 आहे. आता यामध्ये महत्त्वाची संकल्पना जी आपल्याला बघायची आहे, जे महत्त्वाचे रेखावृत्त आहे ते आपल्याला विशेष करून आज बघायचे. महत्त्वाचे रेखावृत्त कोणते आहेत, तर महत्त्वाचे रेखावृत्त इथे 3 रेखावृत्त महत्त्वाचे आहे. त्यात पहिलं रेखावृत्त ज्याला आपण म्हणतो GMT मीन्स व्हॉट, ग्रीनविच मेरिडियन टाईम. दुसरं रेखावृत्त आपण यामध्ये बघणार IST, दॅट मीन्स इंडियन स्टँडर्ड टाईम. आणि तिसरं महत्त्वाचं रेखावृत्त यामध्ये बघणार आपण, ज्याला आपण म्हणतो IDL, दॅट मीन्स इंटरनॅशनल डेट, तारीख, डेट लाईन. यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो ग्रीनविच मेरिडियन टाईम. म्हणजेच काय, आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ.
आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ. जगभरामध्ये जी करारासाठी, व्यापारासाठी, व्यवसायासाठी एकच वेळ कन्सिडर केली जाते त्याला म्हणतो आपण आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ. त्यानंतर इंडियन स्टँडर्ड टाईम म्हणजेच काय, भारतीय प्रमाण वेळ. भारतीय प्रमाण वेळ. भारतामध्ये राज्यांमध्ये जर व्यापार व्यवहार किंवा मीटिंग वगैरे होत असतील तर त्यासाठी कोणता टाईम कन्सिडर केला जातो, तर त्या देशाचा जो प्रमाण वेळ असेल, जसं भारताचा आहे भारतीय प्रमाण वेळ, तोही आपण बघणार. आणि इंटरनॅशनल डेटलाईन म्हणजेच आंतरराष्ट्रीय वार रेषा. आंतरराष्ट्रीय वार रेषा असे 3 घटक आपण बघणार आहोत. 3 महत्त्वाचे रेखावृत्त आपण इथे बघणार आहोत. त्यापैकी आता पहिलं आपण बघूया GMT, ग्रीनविच मेरिडियन टाईम किंवा आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ. अगदी सिंपल करून मी तुम्हाला सांगतो आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ आपण कशाला म्हणणार. जर आपण ग्लोबचा विचार केला तर ग्लोबमध्ये जे 0 डिग्रीचं जे रेखावृत्त आहे, 0 डिग्रीचं रेखावृत्त, त्यांनाच म्हणतो आपण GMT, ग्रीनविच मेरिडियन टाईम, आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ. आता हे जे 0 डिग्रीचं रेखावृत्त आहे हे कुठून गेलं आहे तर आपल्याला लक्षात राहावं यासाठी आपण इथे म्हणतो की लंडन ह्या शहरामधून, लंडन ह्या देशामधून ग्रीनिच नावाच्या शहरातून गेलेलं आहे. आणि ग्रीनिच नावाच्या शहरातूनच ते गेलेलं आहे म्हणून त्या रेखावृत्ताला त्याचंच नाव दिलं ग्रीनिच, आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ, ग्रीनविच मेरिडियन टाईम. मेरिडियन म्हणजेच रेखावृत्त. त्या रेखावृत्तावरती असणारा टाईम हा पूर्ण जगभरामध्ये एकच समजला जातो किंवा तो व्यापारासाठी व्यवहारासाठी कन्सिडर केला जातो. ग्रीनिच नावाच्या शहरातून गेलेला आहे. दुसरं, मी प्रतलामध्ये जर हा मॅप दाखवायचा प्रयत्न केला, मी इथे एका प्रतलात दाखवतो की जगाचा नकाशा आपण एका प्रतलात बघूया. आपल्याला समजावं म्हणून यासाठी मी हे जस्ट मॅपिंग करतो इथे. हा बरोबरच असेल असं अजिबात नाही. ओके, हा जगाचा नकाशा जर आपण कन्सिडर केला तर या ठिकाणाहून लंडन शहरातून, लंडन देशातल्या ग्रीनिच नावाच्या शहरातून हे 0 डिग्रीचं रेखावृत्त केलेलं आहे. त्या रेखावृत्तामुळे पृथ्वीचे बरोबर 2 भाग तयार झाले. हा जो भाग आहे हा पूर्व गोलार्ध आहे आणि हा जो भाग आहे हा पश्चिम गोलार्ध आहे. म्हणजे ही जी अर्थ आहे, अर्थ आपण जर 180 डिग्रीवरती जर अशी उभी कापली, इथे एका बाजूने फक्त कापली, तर हा जो काप आहे, हा काप जर आपण मी इथे अंगठ्याजवळ कापलं आहे एका बाजूला, तर असा ओपन करून ठेवला आहे. हा असा मॅप तुमच्यासमोर आहे. ओके, एका प्रतलामध्ये घेतला आहे आणि त्यामध्ये 0 डिग्रीचं हे रेखावृत्त मी दाखवायचा प्रयत्न केला आहे. येतं आहे लक्षात. यामुळे पृथ्वीचे 2 भाग तयार झाले. जसं अक्षवृत्त जे होते, अक्षवृत्तामुळे पृथ्वीचे 2 भाग तयार झाले. ते इथे अक्षवृत्त होतं साधारणतः या ठिकाणी भारताच्या खालून गेलेलं आहे. त्यामुळे पृथ्वीचे 2 भाग झाले, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. मग रेखावृत्तामुळे 2 भाग, विषुवृत्तामुळे, अक्षवृत्तामुळे 2 भाग. मग इथे जो भाग आहे याला वाचताना आपण वाचतो, हा जो उत्तर पूर्व गोलार्ध आहे, अक्षवृत्तामुळे उत्तर गोलार्ध आहे, रेखावृत्तामुळे पूर्व गोलार्ध आहे, उत्तर पूर्व गोलार्ध असं वाचणार आपण त्याला. तसं इथे वाचताना पहिले अक्षवृत्तामुळे काय झालं आहे, उत्तर गोलार्ध तयार झाला म्हणून हा उत्तर गोलार्ध, रेखावृत्तामुळे पश्चिम गोलार्ध आहे म्हणून पश्चिम गोलार्ध, उत्तर पश्चिम गोलार्ध. त्याच पद्धतीने इथे दक्षिण अमेरिकेचा आपण जर विचार केला तर दक्षिण अमेरिका कोणत्या गोलार्धात आहे, अक्षवृत्तामुळे तयार झाला आहे हा दक्षिण गोलार्ध, रेखावृत्तामुळे पूर्व गोलार्ध, दक्षिण पूर्व गोलार्ध. आणि या ठिकाणी ऑस्ट्रेलिया हा खंड जर बघितला तर हा कुठे आहे, अक्षवृत्तामुळे तयार झाला आहे दक्षिण गोलार्ध, नंतर रेखावृत्तामुळे तयार झाला आहे पूर्व गोलार्ध म्हणजे दक्षिण पूर्व गोलार्ध. यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारला आहे. भारतीय उपखंड किंवा भारत हा देश कोणत्या गोलार्धामध्ये येतो, तर तो येतो उत्तर पूर्व गोलार्धामध्ये. रेखावृत्तामुळे, अक्षवृत्तामुळे उत्तर गोलार्ध, रेखावृत्तामुळे पूर्व गोलार्ध म्हणून उत्तर पूर्व गोलार्ध. हाही प्रश्न विचारला आहे, ही पण कन्सेप्ट लक्षात ठेवा. ओके, आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ ही आहे 0 डिग्रीचं रेखावृत्त आहे. ओके, नंतर सेकंड आपण बघूया. सेकंड IST, इंडियन स्टँडर्ड टाईम. इंडियन स्टँडर्ड
टाईम म्हणजेच भारतीय प्रमाण वेळ. भारतीय प्रमाण वेळ. आता भारतामध्ये एकच वेळ आपण प्रमाणित मांडलेली आहे, प्रमाणभूत केलेली आहे. ती कुठे आहे? मी एक मॅपिंग करतो इथे. आपण भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये साधारणतः भारताचा जे विस्तार आहे तो विस्तार जर आपण बघितला तर अति पूर्वेकडे जे एक रेखावृत्त आहे, अति पश्चिमेकडे एक रेखावृत्त आहे. इथे अरुणाचल प्रदेशमध्ये अति पूर्वेकडचं रेखावृत्त आहे आणि इथे गुजरातमध्ये अति पश्चिमेकडचं रेखावृत्त आहे. रेखावृत्त वाचताना सुद्धा जे पूर्व गोलार्धामध्ये आहेत त्यांना आपण पूर्व रेखावृत्त म्हणतो आणि जे पश्चिम गोलार्धात आहे त्यांना आपण पश्चिम रेखावृत्त असं संबोधतो. मग भारताचा विस्तार जर बघितला आपण, रेखावृत्ती विस्तार, भारतातनं किती रेखावृत्त गेले? भारताचा रेखावृत्ती विस्तार तर भारताच्या अति पश्चिमेकडे जे रेखावृत्त आहे ते आहे 68 डिग्री 7 मिनिट पूर्व रेखावृत्त. कारण भारत हा पूर्व गोलार्धात आहे म्हणून सगळे रेखावृत्त पूर्व रेखावृत्तच आहे. भारताच्या अति पश्चिमेकडचं रेखावृत्त जे गुजरातमधून गेलं आहे ते आहे 68 डिग्री 7 मिनिटाचं पूर्व रेखावृत्त. भारताच्या अगदी पूर्वेकडे जे रेखावृत्त आहे, अगदी पूर्वेकडे, ते आहे आंध्र प्रदेशमधलं, ते आहे 97 डिग्री 25 मिनिट. ओके. मग आता भारताचा प्रमाण वेळ कसा मानायचा आहे, IST कशी घ्यायची? तर साधारणतः मध्य रेखावृत्त जे येतं म्हणजे अगदी टोकाचे रेखावृत्त त्यांचा मध्य जर काढला तर तो मध्य जो येईल ते रेखावृत्त आपण प्रमाणित मांडलेलं आहे. मग ते रेखावृत्त कोणतं आहे? साधारणतः बघा, आता इथे रेखावृत्तांचा विचार करूया आपण. राऊंड फिगर घेतला आपण, ही 68 डिग्री आणि हे 97 डिग्री आहे. मग 68 अधिक 97 दॅट इज 5, 110, 165. याचा आपल्याला सरासरी मीन घ्यायचा आहे. मग डिवायडेड बाय 2 दॅट इज 82.5 डिग्री. म्हणजे भारताचं जे रेखावृत्त आहे जे आपण IST म्हणतो त्याला, भारतीय प्रमाणवेळ ही कोणत्या रेखावृत्तावरती मानलेली आहे तर ते आहे 82.5 डिग्रीचं रेखावृत्त. हे इथून गेलेलं 82.5 डिग्रीचं रेखावृत्त आहे, ते आपण प्रमाणित मानलेलं आहे. आता काही देशांचा विस्तार, रेखावृत्ती विस्तार जर आपण बघितला तो जर जास्त असेल, जसं की कॅनडाचा रेखावृत्ती विस्तार जास्त आहे. तिथे 2पेक्षा जास्त किंवा 5 प्रमाणित केलेल्या वेळा आहेत. म्हणजे कॅनडाचे 5 असे रेखावृत्त आहे जे प्रमाणित केलेले आहे, प्रमाणभूत केलेले आहे. किंवा आपण अजून इतर देशांचा विस्तार जर आपण बघितला, ज्यांचा विस्तार रेखावृत्ती जास्त आहे त्यांचे एकापेक्षा जास्त असे प्रमाणित रेखावृत्त किंवा एकापेक्षा जास्त प्रमाणवेळ मानलेली आहे. येतं लक्षात? मग इथे जर आपण बघितलं तर अतिपूर्वेकडे सूर्य लवकर उगवणार आहे आणि इकडे थोडासा लेट होणार आहे. बरोबर? येते लक्षात? ह्या 2 रेखावृत्तांदरम्यानचं अंतर किती आहे? जवळपास 29 रेखावृत्त आपल्या भारतातनं गेलेले आहेत. 68 अधिक 29 97 असे 29 रेखावृत्त भारतातनं गेलेलं आहे. म्हणून भारताकडे अतिपूर्वेकडे, जसं आपण म्हणतो की हाही प्रश्न आयोगाने विचारला आहे, पृथ्वी कशी फिरते? पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, अशा पद्धतीने फिरते. फिरत असताना सपोज आपण सूर्य असाल तर सूर्यासमोर जो देश येईल, फॉर एक्झाम्पल भारताचा हा इथे भारत आहे, आपल्याला दिसत असेल हा भारत आहे राऊंड केलेला. भारताचा अतिपूर्वेकडचा भाग म्हणजे अरुणाचल प्रदेश पहिले सूर्यासमोर येणार आहे, मग हळूहळू गुजरात येणार आहे. म्हणजे सूर्य प्रथम कुठे उगवणार आहे तर सूर्य पहिले अरुणाचल प्रदेशमध्ये उगवेल आणि नंतर तो गुजरातमध्ये उगवणार आहे. याचं डिटेल्स आपण जेव्हा आपण बघू, भारत खंड किंवा भारत देशाबद्दल माहिती घेऊ तेव्हा डिटेल्समध्ये बघूया. ओके. इथे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं भारतीय प्रमाणवेळ कशी मांडली आहे तर मध्य रेखावृत्त आपण घेतलेलं आहे. आता हे रेखावृत्त किती राज्यातनं गेलेलं आहे तर रेखावृत्त गेलं आहे, आता ही प्रमाणित नाही आकृती, पण किती राज्यातनं गेलं आहे तर पहिलं आहे UP, दुसरं आहे MP, नंतर आहे छत्तीसगड, नंतर आहे ओडिसा, नंतर आहे तेलंगणा. साधारणतः 5 राज्यांमधून हे रेखावृत्त गेलेलं आहे. जसं लास्ट टाइम आपण अक्षवृत्त बघितलं, अक्षवृत्त किती राज्यांमधून गेलं आहे तर अक्षवृत्त 8 राज्यांमधून गेलं आहे आणि अक्षवृत्त 8 राज्यांमधून गेलं आहे आणि रेखावृत्त हे 4 राज्यांमधून गेलेलं आहे. ओके. हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर तोही लक्षात ठेवा तुम्ही. हे 0 डिग्री, हे 82.5 डिग्रीचं आपलं IST, याला आपण म्हणतो IST, इंडियन स्टँडर्ड
टाईम. ओके. यामध्ये तिसरा पॉईंट आपण बघूया. तिसरा आणि तोही महत्त्वाचा पॉईंट आहे. ही संकल्पना बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे. आपण बरेच विद्यार्थी याला रट्टा मारतात. पण तिसरी संकल्पना आपण बघणार आहे इंटरनॅशनल डेडलाईन, म्हणजेच आंतरराष्ट्रीय वार रेषा. आता आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणजे ज्या ठिकाणाहून वार बदलतात, पृथ्वीवरती वार बदलतात, म्हणजेच वार म्हणूया किंवा आपण डेट म्हणूया. आज जर तारीख 21 असेल तर उद्या 22 आहे, नंतर 23 आहे. मग ही डेट एक्झॅक्टली कुठून बदलते, तर त्यासाठी एक रेषा प्रमाणित मांडली आहे. एक रेषेला आपण आयडियल नाव दिलं आहे, इंटरनॅशनल डेडलाईन असं म्हटलेलं आहे. सुरुवातीला यावरती वायझेकर नावाचे शास्त्रज्ञ होतं. या शास्त्रज्ञांनी संकल्पना मांडली की अशी एक रेषा आपण प्रमाणित मांडावी, तिथून वार बदलतात. वायझेकर या शास्त्रज्ञांनी एक संकल्पना मांडली आणि याचं निश्चितीकरण ज्यांनी केलं, ज्या शास्त्रज्ञांनी केलं ते डेव्हिसन नावाचे शास्त्रज्ञ, त्यांनी या रेषेचं निश्चितीकरण केलेलं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय वार रेषा एक्झॅक्टली आहे कुठे, जर मगाशी जसं तुम्हाला मी सांगितलं की हा ग्लोब आपण एका प्रतलात घ्यायचा प्रयत्न केला. मगाशी आपण 180 डिग्रीवरती कापला होता, तोच आता आपण 0 डिग्रीवरती कापला. म्हणजे हा ग्लोब आहे, हा ग्लोब पुढे ही 0 डिग्रीची रेषा आहे ज्याला आपण GMT म्हणतो. यावरती हा ग्लोब जर कापला, मी असा ओपन केला, तर तुमच्यासमोर हा ग्लोब असा ठेवणार मी इथे. म्हणजे ही जी सेंटरची रेषा आहे ती असणार आहे 180 डिग्रीची, कारण त्याला 0 डिग्रीवरती कापलेला आहे. बाकी एक प्रतलात तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो पुन्हा एकदा. एका प्रतलात आपण जगाचा नकाशा जर काढला, हा जगाचा नकाशा प्रमाणित नाही आहे, आपल्याला समजावा म्हणून मी असा काढलेला आहे. हा ऑस्ट्रेलिया. ओके. मग यामध्ये ही आंतरराष्ट्रीय वार रेषा जर आपण विचारात घेतली, आता हा कापलेला किती वरती आहे मी असं इथे कन्सिडर करतो की इथे 0 डिग्रीवरती हा कापलेला आहे. म्हणजे ही फिगर थोडीशी वेगळी येणार आहे, कारण इथे आहे ते 0 डिग्री, या ठिकाणी आहे 0 डिग्री, या ठिकाणी 0 डिग्री. इथे आपण विचारात घेऊया की हा जो मॅप आहे हा मी इथे कापलेला आहे आता या ठिकाणी, म्हणजे हा इथे येणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, हा मॅप इथे कापलेला आहे, 0 डिग्रीवरती कापलेला आहे. इकडे काय येणार आहे मग इथे ओके. 0 डिग्रीवर कापला आहे. मी पहिले एक मॅप तुम्हाला दाखवला आणि आता दुसरा तयार केला आहे हा मॅप. हे 0 डिग्री आहे आणि हा काप आपण घेतला आहे 0 डिग्रीवरती आणि साधारणतः या ठिकाणी वेगळ्या कलरने दाखवतो. या ठिकाणी ही जी लाईन आहे, आता ही स्ट्रेट लाईन नाही, तशी झिगझॅग लाईन आहे. ही आहे 180 डिग्रीची. इथे सुद्धा काय 0 डिग्रीचं आहे. ही 180 डिग्रीची लाईन आहे. अगदी तुम्ही मॅप जर बघितला, मॅपबुकमध्ये जर बघितलं, म्हणजे नवनीतचा मॅप जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर त्यामध्ये दिलेला आहे, त्यामध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे, मॅपिंग केलेलं आहे. 180 डिग्रीचं रेखावृत्त आहे. हे जे रेखावृत्त आहे त्याच रेखावृत्ताला आपण आंतरराष्ट्रीय वार रेषा असं म्हणतो. मी तुम्हाला ग्लोबवरती दाखवतो. बघा, ही आपली 180 डिग्रीचं रेखावृत्त आहे. हे जे मी दाखवलं आहे ब्लॅक कलरनी, थोडंसं बोल्ड करतो मी त्याला. हे 180 डिग्रीचं रेखावृत्त आहे ज्याला आपण इंटरनॅशनल डेडलाईन आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतो. मग ही जी आंतरराष्ट्रीय वार रेषा आहे ही कुठून गेली आहे, तर ही पूर्ण पाण्यातून गेलेली आहे. आता यावरतीही प्रश्न किंवा संकल्पना कन्सेप्ट विचारली जाऊ शकते, ही पूर्ण पाण्यातून का गेलेली आहे. तर आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणजे काय, या ठिकाणाहून वार बदलतात. फॉर एक्झाम्पल, सुरुवात झाली आहे, महिन्याला सुरुवात झाली आहे, इथं सूर्य उजाडला या ठिकाणी ह्या आंतरराष्ट्रीय वार रेषे शेजारी. फॉर एक्झाम्पल इथे 1 तारीख आहे. ओके, इथून दिवसाची सुरुवात झाली आहे. जसं जसं इकडे उजाडत जातं आहे, भारतामध्ये 1 तारीख आली आहे, म्हणजे हे सगळं 1 तारीखला जगायला सुरुवात झाली आहे. त्याच वेळेस जेव्हा अशा कंडिशनमध्ये हा अपोजिटला आला आहे, हा आता पूर्ण सूर्यापासून तुम्ही सूर्यात पूर्ण अपोजिटला आला, तिथे मध्यरात्र झाली आहे, बरोबर आहे.
पुन्हा एकदा इथे एकच तारीख आहे, अजून हे 1 तारखेमध्ये उजाडलेलं आहे, 1 तारीख झाली इथे. मग त्यानंतर मात्र हे 1 तारखेमध्ये जगत असताना इथून परत दिवस बदलणार आहे. मग इथून दिवस बदलणं, इथे तारीख कोणती येणार आहे आता 2. इथून सुरुवात झाली आहे 2 तारखेला. मग आपण म्हणूया 1 तारखेला जर सोमवार इथे होता तर 2 तारखेला इथे मंगळवाराची सुरुवात झाली आहे. इथे मंगळवार सुरुवात झाली आहे, मात्र हे अजूनही सोमवारमध्ये जगत आहेत, कारण त्यांना एक चक्कर पूर्ण मारावं लागणार आहे. इथे मंगळवारने सुरुवात झाली आहे, फिरत गेले, हे सगळे मंगळवारमध्ये आलेत. आता हे सगळे मंगळवार सूर्यासमोर आले. मंगळवार 2 तारीख आहे, 2 तारीख आहे. पुन्हा एकदा हे सोमवार 2 तारीख जगत आहे आणि मंगळवारमध्ये जगत आहे. त्याच वेळेस इथे परत आंतरराष्ट्रीय वारच्या जेव्हा इथे येते, इथे वार बदलणार. इथे पुन्हा तारीख पुढचे येणार आहे 3 तारीख, आणि हे झालेत बुधवारमध्ये आलेत. हे मात्र आता मंगळवारमध्ये जगत आहे आणि हे बुधवारमध्ये जगत आहे. येते लक्षात? सोपं करून मी सांगायचा प्रयत्न करतो की आंतरराष्ट्रीय वार रेषेपासून वार बदलतात. म्हणजे इथे जर 1 तारीख आहे आणि हे सोमवारमध्ये जगत आहे, तर महिन्याची इकडे शेवटची तारीख असणार आहे. इथे 2 तारीख झाली आहे, मंगळवार आला आहे, त्यावेळेस इथे मात्र ते 1 तारीख सोमवारमध्येच आहे. इथे 3 तारीख आली, बुधवारमध्ये जगत आहे, हे मात्र 2 तारीख मंगळवारामध्येच जगत आहे. येते लक्षात? याच्यावरती आयोगाने विधानं विचारलेली आहे. विधानं काय दिलेली आहे जस्ट मी तुम्हाला सांगतो बघा. जर एखादा वैमानिक किंवा एखादा नावाडी नाव घेऊन किंवा विमान घेऊन जर हा गोलार्ध आहे पश्चिम गोलार्ध आणि हा गोलार्ध आहे पूर्व गोलार्ध, जर एखादा नावाडी नाव घेऊन पश्चिम गोलार्धामधून पूर्व गोलार्धात जर प्रवास करत असेल, पश्चिम गोलार्धामधून जर तो पूर्व गोलार्धामध्ये जात असेल आणि जात असताना आता गोलार्धात जायचं म्हटलं त्याला तर काय ओलांडावं लागणार आहे? आयडियल आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडावी लागेल, 180 डिग्रीचं रेखावृत्त ओलांडावं लागेल, बरोबर आहे? हे आयडियल. मग एखादा नावाडी एखादा वैमानिक जर आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडत असेल आणि पश्चिम गोलार्धामधनं पूर्व गोलार्धात जर जात असेल तर त्याला 1 दिवस कमी करावा लागेल. म्हणजेच काय, दिवस जो आहे दिवस त्याला मायनस करावा लागेल, कमी करावा लागेल. म्हणजे तो जर सोमवारमध्ये इथे जगत असेल तर इकडे तो रविवारमध्ये जाणार आहे. तो इथे जर फॉर एक्झाम्पल मंगळवारमध्ये जगत असेल आणि 2 तारीख असेल तर इकडे जात असताना त्याला मंगळवारच्या आधीचा दिवस मायनस करायचा आहे. म्हणजेच तो इकडे त्याला सोमवार पकडावं लागेल आणि तारीख 2 पकडावी लागणार आहे. म्हणजे पश्चिम गोलार्धातून पूर्व गोलार्धात जात असताना 1 दिवस कमी केला जातो, पाठीमागचा पकडला जातो. येतं लक्षात? किंवा दुसऱ्या भाषेत मी असंही म्हणतो, एखादा व्यक्ती जर पश्चिम गोलार्धातून पूर्व गोलार्धात जात असेल तर त्याला त्याच्या जीवनातला 1 दिवस रिपीट जगायला मिळतो. ह्याचं लक्षात? रिपीट म्हणजे तो तेवढाच जगणार आहे जेवढं आयुष्य आहे. रिपीट म्हणजे काय, जर तो इथे 2 तारीख जगला आहे आणि तो इकडे जर परत गेला तो परत इथे 1 तारखेमध्ये आला आहे, तो 2 तारीख परत जगणार आहे. येते लक्षात? म्हणजे तुम्हाला लक्षात राहावं यासाठी सांगतो की फॉर एक्झाम्पल एखादा तुमचा मित्र आहे आणि त्या मित्राचा बड्डे आहे, तो रशियामध्ये आहे, ओके, आणि तुम्ही इंडियामध्ये आहात, इथे तो रशियामध्ये आहे इथे, आणि त्याच्या बड्डेला तुम्ही जाऊ शकला नाहीत. फॉर एक्झाम्पल त्याचा बड्डे होता इथे 2 तारखेला त्याचा बड्डे होता आणि तुम्ही त्या बड्डेला जाऊ शकला नाही, बरोबर आहे? मग तुम्ही त्यानंतर त्याला भेटायला गेलात, इथे 3 तारीख आली होती, मग 3 तारखेला त्याला भेटलात तुम्ही आणि त्याला म्हटलात हॅपी बर्थडे, आता पार्टी दे, बरोबर? बड्डेची विश केली की पार्टी मागणार आपण. मग त्याला आपण जेव्हा म्हणतो की पार्टी दे, तेव्हा तुमचा मित्र काय म्हणतो की नाही, जर बड्डेच्या दिवशी तू आला असता तर तुला हवी ती पार्टी मी दिली असती. हवी ती म्हटल्यानंतर मग आपल्याला मोह आवरला नाही, आपण काय म्हटलं ओके ठीक आहे काही हरकत नाही. मग तुम्ही काय केलं, इथे या ठिकाणाहून उड्डाण केलं आणि या ठिकाणी गेलात, म्हणजे आंतरराष्ट्रीय रेषा ओलांडून इकडे गेलात. इथे 3 तारीख होती, तुम्ही इकडे, इथे किती तारीख आली? 2 तारखेला पोहोचलात, तुम्ही मित्राला म्हटलात आलो 2 तारखेला, दे बड्डेची पार्टी. येतं लक्षात? हां, तर लक्षात राहावं यासाठी मी तुम्हाला सांगितलं आहे फक्त की आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडली की 1 तारीख मागे जावं लागतं. येतं लक्षात? ओके. त्याच पद्धतीने दुसरं आपण लक्षात घेऊया, जर एखादा नावाडी पूर्व गोलार्धामधून पश्चिम गोलार्धाकडे जर गेला, आंतरराष्ट्रीय वार रेषा जर त्यांनी ओलांडली तर मात्र दिवस पकडताना 1 दिवस त्याला ॲड करावा लागतो, 1 दिवस पुढचा घ्यावा लागतो. जर इथे तो 1 तारखेमध्ये सोमवारला जगत असेल तर इकडे जात असताना त्याला मात्र काय करावं लागेल, इथे मंगळवार कन्सिडर करावा लागेल. इकडे सोमवार असेल तर मंगळवार, इकडे जर 1 तारखेमध्ये जगत असेल तर इकडे तो 2 तारीख त्याला काउंट करावा लागेल. व्यापारासाठी व्यवहारासाठी हे वैमानिकांना त्या नावाड्यांना हे लक्षात ठेवावं लागतं आहे. येतं लक्षात? कारण ही आंतरराष्ट्रीय वार रेषा जी आहे ही वार बदलते. आता दुसऱ्या कन्सेप्टकडे आपण जाऊया
सॉरी, एक सांगायचं राहिलं, जसं इकडे येतात तुम्ही एक दिवस ॲड करावा लागतो. दुसऱ्या भाषेत तुम्हाला असंही सांगायचं की जर तुम्ही आंतरराष्ट्रीय रेषा ओलांडून, आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडून पूर्व गोलार्धातून पश्चिम गोलार्धाकडे आलात तर तुमच्या लाईफमधला एक दिवस तुम्ही जगलाच नाहीत किंवा तो एक दिवस काउंटच झाला आणि कुठे होता तुम्ही. म्हणजे इथे 1 तारखेला तुम्ही इथे जगत आहात आणि मग तुम्ही आंतरराष्ट्रीय रेषा ओलांडून इकडे आलात, 2 तारखेला आलात, म्हणजे 1 आणि 2च्या दरम्यानचा जो दिवस आहे, म्हणजे इथे डायरेक्ट 1 वरून तुम्ही 2वर आलात, म्हणजे 1 तारखेचा दिवस तुम्ही जगलाच नाही. तुमच्या लाईफमध्ये एक दिवस तुम्ही डायरेक्ट गायब होता, पृथ्वी तलावरती नव्हताच. येतं लक्षात? हे लक्षात राहावं यासाठी सांगतोय फक्त मी की इथे डायरेक्ट एक दिवस तुम्ही पुढे येतात, म्हणजे तो दिवस तुमच्या लाईफमध्ये नसतोच. येतं लक्षात? हां, ही आंतरराष्ट्रीय वाररेषा. आता तुम्ही ऐकलं असेल जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. का म्हणतात? कारण जपानचं एक बेट ह्या आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या शेजारीचं आहे आणि सूर्याचं पहिलं किरण जे पडतं ते जपानच्या बेटावर पडतं, म्हणून जपानला उगवत्या सूर्याचा देश असंही म्हटलं जातं. तुम्ही ते तोंडपाठ पण केलेलं आहे. उगवत्या सूर्याचा देश कोणता? जपान. आता त्याची कन्सेप्ट काय? तर जपानचं बेट हे आयडियल आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या शेजारी आहे. पहिलं सूर्यकिरण त्या बेटावर पडतं. नवीन दिवसाची जेव्हा सुरुवात होते पहिलं सूर्यकिरण त्या बेटावर पडतं, म्हणून जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हटलं जातं. ओके. आता यात अजून एक कन्सेप्ट आहे आंतरराष्ट्रीय वाररेषेला. ही आंतरराष्ट्रीय वाररेषा स्ट्रेट नाही आहे, ही कशी आहे? झिगझॅग आहे, अशी आहे झिगझॅग. आता ही झिगझॅग का आहे त्यासाठी 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. त्यात पहिली गोष्ट, ते फिगर काढतो पुन्हा एकदा, ही पूर्ण पाण्यातून गेलेली आहे. वेगळ्या पेननी मी दाखवतो, रेड पेननी दाखवतो. ही आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे. ही आंतरराष्ट्रीय वाररेषा झिगझॅग पद्धतीने आहे, स्ट्रेट नाही आहे. बट जी सुरुवात जिथून होते ते 180 डिग्रीचं रेखावृत्त आहे आणि शेवट जिथे होतो ते सुद्धा 180 डिग्रीचं रेखावृत्त आहे. बरोबर? ओके. मग ही जी आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा झिगझॅग आहे, म्हणजे इथे रशिया आणि इथे अमेरिका आहे, ह्या दोघांच्या मधून गेली आहे. लक्षात यावं यासाठी मी हे 2 खंड दाखवतोय, अमेरिका आणि रशिया, हे दोघांच्या मधून गेली आहे. हे जात असताना खाली बऱ्याच ठिकाणी त्या रेषेला बऱ्याच ठिकाणी असे छोटे छोटे बेटं पण आहेत, पण ह्या बेटांना ती बेटांवरून न जाता ती बेटांच्या साईडने गेलेली, झिगझॅग झालेली आहे. मग या बेटांवर का गेली नाही आहे, बेटांवरून का गेली नाही आहे? उदाहरणार्थ असं लक्षात घ्या, तुम्ही ज्या शहरात राहतात, उदाहरणार्थ मी पुण्यामध्ये राहतो, पुण्यामधून साईडनी माझ्या साईडनीच ते रेखावृत्त जर गेलं असेल हे 180 डिग्रीचं, तर काय होणार आहे? साईडनीच गेल्यामुळे मी जेव्हा ती रेषा ओलांडून तिकडे जातो तिकडे लगेच वार बदलणार आहे, डेट बदलणार आहे. तिकडून इकडे आलं की वार बदलणार आहे, डेट बदलणार आहे. म्हणजे असं इमॅजिन करा तुम्ही की माझं दररोजचं जे मार्केट आहे ते रेषेच्या तिकडे आहे. मग मी दररोज मार्केटमध्ये गेलो की तिथे बिल घेतलं तर बिल काय येणार आहे मला? वेगळ्या डेटचं. मी इकडे आलो परत वेगळ्या डेटमध्ये आलो. म्हणजे माझ्या लाईफमध्ये जेव्हा मी व्यापार व्यवहार करतो त्यावेळेस मात्र माझ्या व्यवहारासाठी माझ्या नित्यनियमाचे जे गुण करायचे आहेत, मला लेखाजोखा करायचा, त्यासाठी मात्र हे फार किचकट होणार आहे, फार क्रिटिकल होणार आहे. मग त्यासाठी काय केलं की ही आंतरराष्ट्रीय वाररेषा ही पाण्यातनं गेली आहे. दुसरं, मी जर प्रवास करत असेल इथेच गावातल्या गावात माझ्या शहरामध्ये प्रवास करत असताना मी कधी 3 तारखेत जगलो त्याच दिवशी, 3 तारखेत गेलो, कधी 2 तारखेत आलो, परत 3 तारखेत गेलो, परत 2 तारखेत आलो. एखादी महामंडळाची बस आहे, ट्रॅव्हलिंग करणारे जे गाड्या आहेत त्यांनासुद्धा व्यवहारासाठी हा किचकट होऊ शकतो, हे कन्फ्यूज करू शकतो. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला कन्फ्यूज होऊ शकतं, मी 3 तारखेला शाळेत गेलो आणि 2 तारखेला घरी आलो, हे कसं शक्य आहे? तर हे कन्फ्युजन टाळण्यासाठी त्या बेटांवरती जे लोक राहतात त्या लोकांनाही कन्फ्युजन होऊ नये, त्यांचं व्यवहारासाठी हा सुटसुटीतपणा यावा यासाठी ही आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णतः पाण्यातून गेलेली आहे. सहज आणि सोपं सिंपल आहे. पाण्यातून का गेली आहे? कारण त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना व्यवहारासाठी सुटसुटीतपणा यावा, त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नये, क्रिटिकल होऊ नये यासाठी ही वाररेषा पूर्ण पाण्यातून गेलेली आहे. अशा पद्धतीने आपण हे 3 महत्त्वाचे रेखावृत्त बघितलं. GMT बघितला, IST बघितला आणि तिसरं बघितलं आंतरराष्ट्रीय वाररेषा. याबद्दल काही शंका असतील तुम्ही नक्कीच मला परत डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये टाका. मी त्याच्या अगेन्स्ट परत तुम्हाला ज्या अडचणी त्याच्यावर व्हिडिओ बनवून देईल. फार छान कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट जर तुम्हाला लक्षात आली तर आयोगाने याच्यावरती दरवर्षी असं म्हणूया की याच्यावर आधारित एक तरी प्रश्न विचारलेलाच आहे. त्यामुळे ही कन्सेप्ट चांगली करून ठेवा.
पुढच्या लेक्चरमध्ये याच्या पुढचा भाग म्हणजे तापमानाचे पट्टे, आपण पृथ्वीवर जे तापमानाचे पट्टे आहे ते आपण बघणार आहोत. ओके, थँक्यू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्ही आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि मिळवा परीक्षांचे अपडेट्स, मोफत स्टडी मटेरियल आणि व्हिडिओ लेक्चर्स. धन्यवाद.